पतीच्या निधनानंतर सुमित्रा आई आपल्या 2 मुले, सुना व नातवंडांसोबत राहत होत्या. नवरा गेल्यानंतर त्यांना कोणीच बाहेर जाऊ देत नव्हतं. ना कोणाशी संपर्कसुद्धा ठेवू देत होतं. त्यांना घरात डांबून ठेवलं जायचं. सुरुवातीला आईच्याही लक्षात आलं नाही. त्यांना वाटलं की मुले प्रेमापोटी काळजी घेत आहेत. पण एक दिवस त्या असं काही करतात की मुले पाहतच असतात. आई, आम्हाला संध्याकाळी येण्यासाठी वेळ होईल. आम्ही जेवण करून ठेवलं आहे. ते जेवून घ्या. आणि हो, रात्री उशिरानेच घरी येऊ. त्यामुळे रात्रीचे जेवण बनवून घ्या. दोन्ही सुनांनी सासूला जणू काही ऑर्डरच दिली आणि त्यांची मुले व नवऱ्यासोबत त्या फिरायला बाहेर निघून गेल्या. आई काहीच बोलत नाही. त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हतं. कुठे बाहेर कार्यक्रमाला जायचं असल्यास, फिरायला जायचं असेल तर कितीतरी वेळा त्या अशाच करायच्या. सासूसाठी काहीतरी बनवायचं आणि निघून जायचं. पण एकदाही कुठे बाहेर जाताना तुम्ही सुद्धा आमच्यासोबत येणार आहात का, असं कधीच विचारत सुद्धा नव्हत्या. आई मनात विचार करू लागली, नवरा सोडून गेल्यापासून एकही दिवस मला ह्यांनी कुठं बाहेर जाऊ दिलं नाही किंवा कोणाला भेटू दिलं नाही, तर फक्त या 4 भिंतीच्या आतमध्ये ठेवलं आहे. ह्यांची मुले सांभाळायला पाहिजेत, घराकडे लक्ष द्यायला हवं, कामात माझी मदत चालते. पण कुठे बाहेर कुठे जाताना बरी माझी आठवण येत नाही. सुमित्राताई खिडकीतून बाहेर बराच वेळ पाहत विचार करत होत्या. नंतर काही वेळाने पाय दुखू लागले म्हणून त्या खुर्चीत येऊन बसल्या. आजकाल त्यांना कोणाचे फोनसुद्धा येत नव्हते. त्यामुळे त्यांना अजूनच एकटं वाटायचं. बाहेर जाण्याची इच्छा असायची, पण मुलांनी व सुनांनी सक्त ताकीद दिली होती. त्यामुळे त्या गप्प राहायच्या. त्यांना जुने दिवस आठवले. तेव्हा नवरा असताना कसे आपण सोबतीने रोज संध्याकाळी फिरायला जायचो. वय झालं असलं तरीही बाहेर गेल्यावर नवरा आवर्जून काहीतरी खायला द्यायचा. आधीपासूनच नवऱ्याला फिरण्याची किती आवड होती. तेव्हासुद्धा किती ठिकाणी आम्ही जाऊन आलो होतो. खरंच नवरा होता तोपर्यंत छान अगदी चालू होतं. पण आता या घरात माझी काही अस्तित्वच राहिलेले नाही. दुपारची वेळ झाली. त्या जेवणासाठी स्वयंपाकघरात गेल्या. जेवणाचे ताट करून घेण्यासाठी त्यांनी जेवणाची भांडी उघडली तर फक्त भाजी चपाती होती आणि तीच संध्याकाळीही खावी लागणार होती. कदाचित डाळ आणि भात बनवलाच नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तेच जेवण करून घेतलं. आराम करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. त्यांनी फोन उचलला. कोण बोलते? अगं सुमित्रा, मी कांचन बोलते. अगं किती वेळा तुला फोन केला, पण तुझा फोन काही लागतच नाही. आज लागला आहे बघ. तुझ्या नवऱ्याच्या जाण्याने तू खूप दुःखी झाली असशील. ते स्वाभाविक आहे. पण असं किती दिवस स्वतःला कोंडून ठेवणार आहेस? जरा बाहेर पड. एकमेकांसोबत गप्पा मार. वेळ घालव. म्हणजे तुझ्या मनावरचे ओझे हलके होईल. सुमित्राई बोलतात, हो, तू बरोबरच बोलत आहेस. अगं पण काय करणार? कांचन बोलते, काही करू नकोस. आम्ही उद्या आपल्या सर्व मैत्रिणींचा ग्रुप एका छोट्याशा ट्रिपला जाणार आहोत. म्हणजे देवदर्शनासाठी जायचं आहे, पण त्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र येऊ. मस्त छान वेळ घालवता येईल. आणि तुलासुद्धा यावंच लागणार आहे. गेल्या वेळेसारखं आता कारणे सांगू नकोस. सुमित्राई बोलते, गेल्या वेळेसारखं म्हणजे? अगं आम्ही सर्वजण मिळून एका ट्रिपला गेलो होतो. खूप धमाल केली. तेव्हा तुला फोन केला होता. पण तुझ्या मुलाने फोन उचलला व तो बोलला की आईची ट्रिपला येण्याची अजिबात इच्छा नाही. ती नाही बोलते. कांचनच्या बोलण्यावर सुमित्राई विचार करते, आपण कधी नाही म्हणाले आणि मुलाने कधीच कोणत्या ट्रिपबद्दल आपल्याशी काहीच तो बोलला नाही. नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे सर्व मुलाने परस्पर ठरवून सांगितलेलं आहे. अगं सुमित्रा, ऐकतेस ना? मी सर्व काही सांगते ते. हो हो बोल. मी तुला सर्व काही मेसेज करून सांगते. कधी निघायचं आहे, कुठे यायचं आहे आणि बाकी सर्व डिटेल्स तुला फोनवरून कळवते. आणि हे पैशांचं काही काळजी तू करू नकोस. अगं नाही कांचन,
माझ्या नवऱ्याने काही रक्कम पैसे माझ्या नावावर ठेवले आहेत, त्यामधील मी घेऊन येईन. बरं ठीक आहे, भेटू आपण उद्या, असं बोलत फोन ठेवला. आता सुमित्रा आईचे मन अस्वस्थ होऊ लागले. आपल्या मुलांनी आपली अशी फसवणूक केली, आपल्याशी खोटे वागले आहेत याचा त्यांना प्रचंड राग येत होता. आपल्याला कोणाचाच फोन का येत नव्हता, आपल्याला घराबाहेर देखील का जाऊ दिलं नाही, हे सर्व त्यांच्या आता लक्षात येत होतं. आपले अजून हातपाय चांगले आहेत, आपण बाहेर चालू फिरू शकतो, पण तरीही या लोकांनी मला घरात असं डांबून ठेवून कमजोर करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मी आता यांचे हे वागणे खपवून घेणार नाही. काही वेळाने त्या उद्याच्या ट्रिपसाठीची तयारी करतात. एक छोटीशी बॅग घेतात, त्यामध्ये मोजकेच कपडे घेतात, काही पैसे घेतात, बॅग एका बाजूला ठेवतात आणि रात्रीचे जेवण करून झोपण्यासाठी जातात. पण त्यांना काही झोप लागत नाही. मुले सुना आपल्यासोबत असं कसं वागू शकतात? आपण आपले कर्तव्य कायमच पार पाडले, पण मुलांच्या मनात आपल्याविषयी असा राग असेल असं कधीच वाटलं नाही. काही वेळाने सर्वजण येतात, पण कोणी सुमित्रा आईची साधी चौकशी करत नाही. सर्वजण आपल्या रूममध्ये निघून जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा आई लवकरच उठते, स्वतःचे सर्व आवरते आणि बॅग घेऊन ट्रिपला जाण्यासाठी निघते. तेव्हा सर्वजण नाश्ता करण्यासाठी हॉलमध्ये बसलेले असतात. आईला असं अचानक बाहेर जाताना पाहून मुलगा विचारतो, आई कुठे जात आहेस? आई बोलते, मी माझ्या मैत्रिणींबरोबर ट्रिपला जात आहे. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही मला घरात असं डांबून ठेवाल, माझा कोणाशीच संपर्क होणार नाही याची व्यवस्था कराल, तर मला काहीच समजणार नाही? मोठा मुलगा बोलतो, आई तू हे काय बोलत आहेस? हे बघ, मला काही कळत नाही असं समजू नका. काही दिवसापूर्वी माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता, तेव्हा त्यांनी मला ट्रिपसाठी विचारलेलं होतं, तर तू परस्पर मला काहीच न विचारता त्यांना सरळ मी येणार नाही म्हणून सांगितलंस, आणि वरून ह्या सर्वांबद्दल मला काहीच कळू दिलं नाहीस. मुलगा बोलतो, अगं आई, तुला कोणाचा कोणता त्रास होऊ नये म्हणून आम्ही तसं केलं. धाकटी सून बोलते, सासूबाई, मुले शाळेतून लवकर घरी येणार आहेत, त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? आम्ही कोणाच्या विश्वासावर त्यांना सोडून जायचं? आजकाल दिवस चांगले आहेत का? आणि ह्या वयात बाहेर फिरायला जायची गरजच काय आहे? नको तेथे पैसे खर्च करायचेच कशाला? हे सर्व ऐकून सुमित्रा आईला राग अनावर झाला. त्या म्हणाल्या, वा, प्रश्न तुमच्या मुलांच्या बाबतीत आला तेव्हा तुम्हाला माझी आठवण आली, पण मी घरात दिवसभर एकटी असते, मला सुद्धा वाटत असेल बाहेर जावं, पण तेव्हा तुम्हाला माझी आठवण येत नाही? आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर ते माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत. कोठे आणि कसं खर्च करायचे हे तुम्ही कोणी मला सांगू नका. आणि खरंच तुम्हाला माझी काळजी वाटते, मी आराम करावा असं वाटत असेल तर आजपर्यंत तुम्ही माझ्याशी असे वागला नसता. मला आजपर्यंत वाटत होतं की तुम्हाला माझी काळजी आहे म्हणून प्रेमापोटी तुम्ही हे सर्व असं वागत आहात, पण नाही, माझा खूप मोठा गैरसमज झाला होता. तुम्हाला माझी पर्वा कधीच नव्हती. असं बोलून सुमित्रा आई बॅग घेऊन ट्रिपसाठी निघाल्या. मुले व सुना गप्प पाहत बसले. कोणी काहीच बोलले नाही. तर सुमित्रा आईने जे काही केले ते तुम्हाला योग्य वाटतं का की अयोग्य, हे कमेंट करून नक्की सांगा. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.